नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये इथे भूमी म्हणत असते की थँक्यू सो मच सर, तुम्ही खूपच छान बातमी शोधून काढलेली आहे. असं भूमी आता गायकवाड सरांना बोलते. कारण गायकवाड सरांनी आता खूप छान न्यूज भूमीला दिलेली असते. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता आकाश येतो आणि म्हणत असतो, भूमी काय झालं, गायकवाड सरांचा फोन आला होता का? तेव्हा भूमी म्हणत असते, आकाश तुला माहिती आहे का, गायकवाड सरांनी खूपच आपल्याला मोठी बातमी दिलेली आहे. तुला माहिती आहे आकाश, पोलीस स्टेशनमध्ये मी तुला बोलले होते की त्या आता ड्रग्सच्या ठिकाणी नर्सचा नवरा ड्रग्स घेण्यासाठी येतो. तिथे गायकवाड सरांनी छापा टाकला होता आणि तिथे एका माणसाला पकडलं होतं आणि त्याने स्टेटमेंट दिलं होतं की इथे नर्स आणि तिचा नवरा गुजरातला गेलेले आहेत. पण ते स्टेटमेंट खोटं होतं. मी तुला म्हणाले होते ना, ते लोक गुजरातला गेलेले नाही आहेत, ते लोक इथेच आहेत. आणि ही बातमी गायकवाड सरांना त्याच माणसाने सांगितली. जेव्हा गायकवाड सरांनी आपला पोलिसांचा हिसका त्या माणसांना दाखवला तेव्हा तो माणूस घाबरला आणि त्याने स्वतःने इथे कबुली दिली की ते सगळं त्याने कुणाच्या तरी सांगण्यावरून केलं होतं. नर्स आणि तिचा नवरा गुजरातला गेलेत हे सांगण्यासाठी मला पैसे देण्यात आले होते आणि तो त्या जागेचा कुणी मालक वगैरे सुद्धा नाही आहे. तो एक खोटा माणूस तिथे उभा करण्यात आला होता. तेव्हा आकाश म्हणत असतो, पण हे सगळं त्या व्यक्तीला कुणी करायला सांगितलं असेल? तेव्हा भूमी म्हणते, काय माहिती. गायकवाड सर म्हणत होते, त्याने एका संत्या नावाच्या माणसाचं नाव घेतलं होतं. हा कोण असेल हा माणूस संत्या नावाचा? आणि त्याला कसं काय कळलं असेल की आपण बरोबर आता म्युन्सिपाल्टीच्या शाळेच्या मागे जो तिथे एक अड्डा आहे तिथे गायकवाड सर छापा टाकायला जाणार आहेत. ही गोष्ट त्या संत्याला कशी काय कळली? आणि बरोबर तेव्हाच त्याने तिथे एक वेगळा माणूस उभा कसा काय केला? आणि नर्स आणि त्या नर्सचा नवरा याच्याशी त्या संत्याचं काय बरं संबंध असेल, काय कनेक्शन असेल, काही कळायला मार्ग नाही आहे. तेव्हा आकाश म्हणत असतो की हा संत्या नक्की कोण आहे ना, तो आपल्याला आता सापडला पाहिजे. त्याने हे सगळं कुणाच्या सांगण्यावरून केलं असेल ना, ते आपल्याला कळायला पाहिजे. तेव्हा इकडे आता लवकरच इथे आपल्याला नर्स आणि तिचा नवरा सापडायला हवेत. त्या नर्सला आपण अमोलीच्या समोर जाऊन उभं करू आणि त्यानंतरला ती नर्स सगळ्याची कबुली देईल की तिने आपल्या बाळाला आपल्यापासून कसं दूर केलं होतं, कशा पद्धतीने गायब केलं होतं. तेव्हा भूमी म्हणत असते, हो ना आकाश, आता एकदा का त्या नर्सने कबुली दिली की आपलं बाळ मग आपल्या हक्काच्या घरी येईल. बाळ आपल्या हक्काच्या घरी आल्यानंतर मग आपलं घरसुद्धा इथे पूर्णपणे पूर्ण होईल. आपण सुद्धा आईवडील म्हणून पूर्ण होऊ. मग आपली ही रूम आपल्या बाळाचा पाळणा असा एकटा उरणार नाही. त्यालासुद्धा वाट बघावी लागणार नाही. कधी आपली क्षितिजा आपल्या घरी परत येते आणि तिला मी आपल्या ह्या पाळण्यामध्ये ठेवते असं मला झाले, असं भूमी आता म्हणत असते. त्याचबरोबर प्रेक्षकांनो, इथे आता गीतांजली वेद पाठक यांना आता अपॉइंटमेंट घेतल्याशिवाय कुणीही भेटायला यायचं नाही. त्या अपॉइंटमेंटशिवाय कुणाला भेटतच नाही असं आता रिसेप्शनिस्ट सांगत असते. आणि तेवढ्यातच गीतांजली पाठक यांना भेटायला आलेली असते, ती म्हणजे अमोली. अमोली आल्यानंतर आपलं नाव सांगते. तेव्हा त्या म्हणत असतात की अमोली ना, हां तुम्ही बसा, तुम्ही अपॉइंटमेंट घेतली आहे का? ती म्हणते की हो, अपॉइंटमेंट घेतली आहे आणि मला अप्रुव्हलसुद्धा आलं आहे, म्हणून तर मी भेटायला आली आहे ना. तेव्हा रिसेप्शनिस्ट म्हणते, ठीक आहे, तुम्ही थोडा वेळ बसा, मॅडमने विचारते आणि लगेच तुम्हाला आतमध्ये पाठवते. थोडा वेळ फक्त वाट बघावी लागेल. आणि तेवढ्यातच प्रेक्षकांनो, तिथे आता कानेटकर इंडस्ट्रीचे मालक आलेले असतात आणि ते म्हणत असतात की कुठे आहे तुमच्या गीतांजली मॅडम, त्यांना आत्ताच्या आता इथे बोलवा. मी माझ्या मुलाची केस त्यांना घ्यायला सांगितले तर त्या का घेत नाही आहेत, त्यांनी आमची केस का रिजेक्ट केली आहे? तेव्हा इकडे आता रिसेप्शनिस्ट म्हणत असते की सर, तुम्ही असंच मॅडमला भेटायला जाऊ शकत नाही, तुम्ही अपॉइंटमेंट घेतली आहे का? तेव्हा ते म्हणतात, मी अपॉइंटमेंट घेणार होतो पण त्यांनी मला भेटायला येण्यासाठी नकारच दिलेला आहे, त्यांनी मला अप्रुव्हलसुद्धा दिलेला नाही, मग मी काय करणार? तेव्हा इकडे आता रिसेप्शनिस्ट म्हणत असते की जर मॅडमनी तुम्हाला आता इथे भेटायला नकार दिला आहे तर तुम्ही त्यांना भेटायला जाऊ शकत नाही. तेव्हा इथे आता गीतांजली वेद पाठक यांची एंट्री होते. त्या आता
बाहेर एवढा कसला गोंगाट चाललाय हे बघायला येतच असतात। तेव्हा इकडे आता कानेटकर इंडस्ट्रीजचे मालक म्हणत असतात की असं कसं, पण मी सुद्धा त्यांना कामाचे पैसेच देणार आहे ना, मग त्या माझी केस कशी काय रिजेक्ट करू शकतात? तुम्ही एक काम करा, जर मला अपॉइंटमेंट नाही आहे त्यांना भेटायची तर त्यांना बाहेर यायला सांगा, त्यांना मला भेटायला सांगा। मला आता त्यांना विचारायचंच आहे की आमची केस त्या का घेत नाही आहेत। तेवढ्याच तिथे आता गीतांजली वेद पाठक आलेले असतात आणि ती म्हणत असते की बोला, मीच आहे गीतांजली वेद पाठक, काय बोलायचं आहे तुम्हाला ते स्पष्टपणे बोला। तेव्हा इकडे कानेटकर सर म्हणत असतात की मॅडम, मी तुम्हाला माझ्या मुलाची केस घ्यायला सांगितली होती, तुम्ही का ती केस घेतली नाहीत, तुम्ही रिजेक्ट का केली? मी तुम्हाला त्या केसचे हवे तेवढे पैसे देणारच होतो ना। तेव्हा इकडे गीतांजली म्हणत असते की हे बघा, मी तुमची केस का घेऊ, मी फक्त ज्या केसेस माझ्या तत्वात बसतात मी त्याच केसेस घेत असते। मला खोटेडेपणा करणारे लोक आणि खोट्या केसेस घ्यायला अजिबात आवडत नाही। तुमच्या मुलाने काय केलं आहे तर त्याने दारू पिऊन कितीतरी रस्त्यावरच्या लोकांना उडवलं आहे, त्यांचा जीव घेतला आहे आणि आता जाऊ दे, चुकून कदाचित त्याच्याकडून हे झालंही असेल, पण त्याने तिथे माणुसकीसुद्धा दाखवली नाही, तो सरळ तिथून पळून गेला। त्या लोकांना जर तो हॉस्पिटलमध्ये घेऊन गेला असता ना, त्यांच्यावरती ट्रीटमेंट केली असती, त्यांना योग्य वेळेवरती हॉस्पिटलला घेऊन त्यांची मदत केली असती तर कदाचित ही केस मी घेतलीही असती आणि त्याला कमीत कमी शिक्षा व्हावी यासाठी प्रयत्नही केले असते। पण त्याने काय केलं, यातलं त्याने काहीही केलेलं नाही आहे, तो सरळ त्या लोकांना उडवून तिथून निघून गेला, त्यांना तिथेच मरणाच्या दारात सोडून। तेव्हा इकडे गीतांजली म्हणत असते की मिळालं तुम्हाला तुमचं उत्तर, मी इथे फक्त सत्याच्या बाजूने चालणाऱ्या केसेस घेत असते, ज्या केसेसमध्ये मला थोडा तरी खोटेपणा जाणवतो त्या केसेस मी कधीच घेत नाही। तेव्हा आता या तुम्ही, माझं बोलून झालं आहे। तेव्हा ते म्हणत असतात की मॅडम एक मिनिट प्लीज थांबा, प्लीज माझी केस घ्या, माझ्या मुलाला या सगळ्यातून बाहेर काढा, तुम्ही बोलाल ती किंमत मी तुम्हाला द्यायला तयार आहे, तुम्ही फक्त बोला की तुम्हाला किती किंमत देऊ। तेव्हा इकडे आता गीतांजली उभी राहते। तेव्हा इकडे सरांना असं वाटतं गीतांजली त्यांच्या बोलण्यामध्ये आता अडकलेली आहे, पैशांसाठी माझी केस गीतांजली नक्की घेणार, पण तसं काही होत नाही प्रेक्षकांनो। इथे आता गीतांजलीला कुणीही विकत घेऊ शकत नाही, ती फक्त खऱ्या लोकांच्या केसेस घेत असते, सत्याची कास धरून ती पुढे चालत असते आणि म्हणूनच इथे आता ती पेनाने सही करते असं आपल्याला वाटत असलं तरीसुद्धा असं काही होत नाही। ती आता तो ब्लँक चेक घेते, त्याच्यावरती कानेटकर सरांनी तिला हवी ती रक्कम टाकायला सांगितलेले असते, पण गीतांजलीच्या तत्वात ते बसत नाही, म्हणून ती आता तो ब्लँक चेक घेते आणि फाडून टाकते। त्या चेकचे आता ती तुकडे तुकडे करते आणि ते तुकडे इथे कानेटकरच्या तोंडावरती आता फेकून मारते आणि म्हणते की मला पैशांची लाच देण्याचा प्रयत्न करायचा नाही, मी पैशांसाठी केसेस जरी घेत असले ना तरीसुद्धा सत्याच्या बाजूने लढत असताना सुद्धा मला माझ्या कामाचा मोबदला मिळतच असतो, त्यासाठी तुमच्यासारख्या लोकांचे पैसे घेण्याची मला आवश्यकता नाही। तुमची केस मी आधीच रिजेक्ट केली आहे आणि तुम्हाला सुद्धा, त्याच्यामुळे आता तुम्ही इथून गेलात तर बरं होईल। त्यानंतर नेक्स्ट कोण आहे असं विचारल्यानंतर इथे आता अमोलीचं नाव घेतलं जातं। तेव्हा ती म्हणते ती लहान मुलीची क्षितिजाची केस ना, या तुम्ही आतमध्ये या। त्यानंतर अमोली आता लगेचच गीतांजली वेद पाठक यांच्या केबिनमध्ये जाते। तिला फार आनंद होतो की तिला इथे आता अप्रूव्हल मिळालेलं असतं। त्यानंतर प्रेक्षकांनो इकडे भूमी म्हणत असते की मनू, मी काय म्हणते, आपण आहे ना क्षितिजाच्या सर्व कपड्यांची आता शॉपिंग करून ठेवूया, नंतर मग उगाच आपल्याला वेळ मिळणार नाही। आपल्याला आपल्या क्षितिजासाठी जेवढी शॉपिंग करता येईल ना तेवढी मी लवकरात लवकर करायचं ठरवलं आहे, तिच्यासाठी ते छोटे छोटे फ्रॉक घेऊन मला यायचं आहे। त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता मनूचं आणि भूमीचं लक्ष आकाशकडे जातं। आकाशने इथे क्षितिजाचं दुपटं हातामध्ये पकडलेलं असतं आणि तो रडत असतो। तेव्हा मनू म्हणत असते, ताई बघितलंस ना, तुला असं वाटतं की भाऊजींना क्षितिजाची आठवण येत नाही आहे, पण तसं नाही आहे गं, ते बघ तू खचून जाऊ नये ना म्हणून ते दाखवत नसतात,
की त्यांना इथे क्षितिजाची किती आठवण येते, पण ते सुद्धा खूपच जास्त हळवे होतात ग जेव्हा क्षितिजाचा विषय निघतो तेव्हा. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता आकाश रडत बसलेला असतो. ही गोष्ट आता भूमीला आवडत नाही. भूमी आता येते, आकाशच्या खांद्यावरती हात ठेवते आणि त्याला शांत राहायला सांगते. तेव्हा इथे आकाश म्हणत असतो, भूमी मला सुद्धा आपल्या बाळाची खूप आठवण येते ग, क्षितिजाची खूप आठवण येते, पण इथे तुला त्रास होऊ नये, तू खचून जाऊ नये म्हणून मी तुला सांगत नाही, पण मी सुद्धा बाप आहे ना ग, मला सुद्धा आपल्या बाळाची आठवण येणारच. तेव्हा इकडे आता मनू म्हणत असते, मी काय म्हणते भाऊजी आणि भूमिताई, तुम्ही दोघेजणही ना आता जास्तीत जास्त प्रयत्न केले पाहिजे बाळाला मिळवण्यासाठी. ती बघितली ना तुम्ही अमोली काय करते, ती कायद्याच्या आधाराने बाळाला तुमच्यापासून दूर करण्याचा प्रयत्न करते. तिने आधीच तुम्हाला लीगल नोटीस पाठवले आणि अजूनसुद्धा ती खूप जास्त काही मोठं करण्याचं प्लॅनिंग करते. तेव्हा तुम्हीसुद्धा एक काम करा, तुम्हीसुद्धा कायद्याचा आधार घ्या, तिलासुद्धा कायद्याच्या कचाट्यामध्ये तुम्ही अडकवा. तेव्हा भूमी इथे म्हणत असते की आकाश काय करायचं आहे आपण आता. तेव्हा आकाश म्हणत असतो, मला काय वाटतं अमोलीसुद्धा काही एवढी वाईट नाही आहे. पारितोष आला ना पारितोष, की तो आपली बाजू नक्की समजून घेईल. आपण पारितोषला या सगळ्या गोष्टीबद्दल सांगूया ना, की इथे कशा पद्धतीने त्या नर्सने क्षितिजाला आपल्यापासून लांब केलं होतं आणि ते बाळ आमचं आहे. आपण पारितोषला सांगून बघूया. मला असं वाटतं की पारितोष आपल्याला नक्की समजून घेईल. तेव्हा इथे प्रेक्षकांनो, मनूला ही गोष्ट आता अजिबात पटत नसते. त्यानंतर इथे आता क्षितिजाच्या केसबद्दल इथे वेद पाठक यांना सगळं काही माहीत असतं. गीतांजली वेद पाठक यांचं लक्ष आता अमोलीकडे जातं. अमोलीला इथे खूपच जास्त आता घाम आलेला असतो, ती घाबरलेली असते. तेव्हा इथे ती आता खूपच जास्त स्ट्रेसमध्ये असते. तेव्हा गीतांजली वेद पाठक तिच्याकडे बघतात आणि तिला पाणी प्यायला सांगतात, तिला पाणी देतात. तेव्हा अमोली म्हणत असते, नाही नको, मला पाणी वगैरे नको मॅडम, मला काय म्हणायचं आहे, म्हणजे एवढा मोठा इंडस्ट्रीयल्स माणूस इथे आला होता, त्याची एवढी मोठी कंपनी आहे, त्या कंपनीचा तो मालक होता, त्याने तुम्हाला ब्लँक चेक दिला होता, हवी ती रक्कम टाकून तुम्हाला त्याच्या मुलाची केस घ्यायची होती, पण तुम्ही तसं काहीही केलं नाही. तुम्ही त्या माणसाची केस उलट घेतलीच नाही, तर त्याला रिजेक्ट करून टाकलं आणि तुम्ही मला अप्रूव्हल दिलं, म्हणजे मला तर खूप जास्त आनंद झाला आहे. तेव्हा इकडे गीतांजली म्हणत असते की हो, कारण मला खोटाडेपणा केलेला आवडत नाही आणि त्याच्या मुलाने त्याने खोटाडेपणा केला आहे, इतक्या लोकांना त्याने जिवे मारले आणि त्यांची केस मी घेईनच कशी, असं कसं वाटलं त्यांना. तेव्हा इकडे आता गीतांजली म्हणत असते की थांबा, तुमचीसुद्धा केस मी घेईन की नाही आता हे एका गोष्टीवरून ठरणार आहे. तेव्हा अमोली म्हणत असते कुठली. तेव्हा इथे गीतांजली आता 4 कॉईन्स घेते, त्यातले 2 कॉईन्स इथे अमोलीच्या हातात देते आणि स्वतःचे कॉईन्स स्वतःच्या हातामध्ये ठेवते. तर इथे 2-2 रुपये आता तिने हातामध्ये घेतलेले असतात. त्यानंतर ती म्हणत असते की अमोली, तुम्ही आता असा विचार करा की हे 2 रुपये तुमचे आहेत, हे 2 कॉईन्स तुमचे आहेत आणि तुम्ही आता माझे 2 कॉईन्स चोरले. आणि ती आता आपल्या हातात हे कॉईन्स अमोलीच्या हातामध्ये ठेवते आणि विचारते की आता किती झाले, तुमच्याकडे किती कॉईन्स आहेत. तेव्हा अमोली म्हणत असते की माझ्याकडे 4 कॉईन्स आहेत. तेव्हा गीतांजली म्हणते अजिबात नाही, तुमच्याकडे तर तुमचे 2च कॉईन्स आहेत ना. तेव्हा अमोली म्हणते पण तुम्ही आता मला दिलेत ना तुमचे 2 कॉईन्स. तेव्हा गीतांजली म्हणते तुम्ही एक शब्द विसरलात का, मी काय म्हणाले, तुम्ही माझे कॉईन्स चोरलेत. मग आता एखादी चोरी केल्यानंतर त्याची शिक्षा तर आपल्याला भोगावी लागतेच ना. आता तुम्ही मला सांगा, चोरी केल्यानंतर मग कायदा येतो, अटक होते, मग कायद्याला होणारा खर्च असतो, बरोबर की नाही. ह्या आता कोर्ट कचेऱ्या या गोष्टी लोकांना सोप्या वाटतात, त्या तेवढ्या सोप्या नाही आहेत, त्या खूपच जास्त कठीण असतात, खूपच जास्त अडचणी येतात समोर, इथे खडतर रस्ते येतात, खूप जास्त संकटे येतात जेव्हा आपण कोर्टाची पायरी चढतो तेव्हा. मग आता एवढी सगळी संकटं समोर आल्यानंतर त्या संकटांना पार करण्याची हिंमत तुमच्याकडे आहे ना. तेव्हा इथे अमोली म्हणते हो, कितीही मोठं संकट येऊ दे, ते संकट मी पार करू शकते. तेव्हा इकडे आता गीतांजली वेद पाठक म्हणत असतात की हे बघा अमोली, त्या भूमीने जो काही दावा केला आहे ना, तो दावा आपण फेटाळून लावू आणि ही केस आहे ना क्षितिजाची, ती आपणच जिंकू, तुम्ही अजिबात काळजी करू नका. तेव्हा इकडे प्रेक्षकांनो, अमोली विचारत असते की नक्की ना आपण ही केस जिंकू ना. ती भूमी अजिबात जिंकली नाही पाहिजे,
तेव्हा गीतांजली वेद पाठक म्हणतात, तुम्ही अजिबात काळजीच करू नका, जी केस मी घेते ना ती जिंकल्याशिवाय मी काही स्वस्थ बसत नाही. आणि यावेळेला सुद्धा त्या भूमीला मी धडा शिकवणारच. भूमीने केलेली केस आता मी तिच्यावरच उलटी फिरवणार आणि त्याचबरोबर इथे आता भूमीला आणि तिच्या केसला सुद्धा आपण हाणून पाडायचं असं सुद्धा आता भूमी इथे अमोलीच्या समोर बोलत असते. तेव्हा अमोलीला खूपच जास्त आनंद होतो. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आकाश आणि भूमी दोघेही रडत असतात. तेव्हा आकाश म्हणत असतो, पारितोषला येऊ दे, मी त्याच्याबरोबर बोलतो. तेव्हा भूमी म्हणत असते, नाहीतर काय, आणि कशाला कायद्याच्या चौकटीत जायचं, अमोली तशी वाईट नाही आहे, अमोलीसुद्धा चांगलीच आहे, पण आता ती मुलीच्या बाबतीत पॉझेसिव्ह झाली आहे गं. म्हणजे आता आपली आहे ना क्षितिजा इतकी सुंदर आहे, कुठलीही आई तिच्यासाठी पॉझेसिव्ह होईलच, आणि तिने एवढ्या दिवस आता तिच्याबरोबर वेळ घालवला आहे ना, म्हणून मी म्हणते की आपण पारितोषला येऊ दे, त्याच्याबरोबर बोलू. तेव्हा इथे प्रेक्षकांनो आता मनू म्हणत असते की तुम्ही लोक का तिचा एवढा विचार करताय, ती तुमचा विचार करते का नाही ना, मग तुम्ही तिचा एवढा विचार का करताय, तुम्ही का इथे कायद्याचा आधार घेत नाही, कायद्याचा दरवाजा ठोकत नाही. हे बघा देवा, आता तरी या दोघांना यश दे आणि थोडी अक्कलसुद्धा दे. आणि ती अमोली आहे ना ती पूर्णपणे हरली पाहिजे, पूर्णपणे हरली पाहिजे ती. आणि माझ्या इथे आता भाऊजींना आणि ताईला थोडं तरी सुख मिळू दे, हवं तर माझ्या वाटेचं सुख त्यांच्याकडे जाऊ दे, पण त्यांना सुख मिळू दे प्लीज देवा, प्लीज. त्यानंतर प्रेक्षकांनो इकडे आता भूमी मनूला शांत करण्याचा प्रयत्न करत असते, तिला रडायचं गप्प करत असते. तेवढ्यातच तिथे आता नर्स भूमीला म्हणत असते की भूमी मॅडम, अमोली मॅडम कामानिमित्त कुठेतरी बाहेर गेल्यात, तेव्हा मी आता बाळाला घेऊन आपण मागच्या वेळेला झाडाजवळ जिथे भेटलो होतो ना तिथेच मी ह्या वेळेला सुद्धा बाळाला घेऊन येते, तुम्ही तिथे पोहोचा. त्यानंतरला इथे ती म्हणत असते, भूमी मॅडम सॉरी, पण मी तुमच्याकडून सारखे पैसे काढते असं तुम्हाला वाटेल, तुम्हाला वाईट वाटेल, पण खरं सांगू का, माझीसुद्धा अडचण तुम्ही समजून घ्यावं. तेव्हा इकडे आता नर्स म्हणत असते की तुम्ही मला आता 1,00,000 रुपयांची मदत केली तर बरं होईल, कारण माझ्या नवऱ्याच्या पायाचं ऑपरेशन आहे, त्यासाठी आता पैसे लागणार आहेत, आणि म्हणूनच मला एवढे पैसे आता अमोली मॅडम आणि पारितोष सर यांनी दिले असते, पण आता मागच्याच वेळेला घर घेण्यासाठी त्यांनी मला पैसे दिले होते ना, म्हणून मी आता त्यांच्याकडे पैसे नाही मागू शकत, म्हणून मी तुमच्याकडे पैसे मागायचं ठरवलं आहे. माझ्या नवऱ्याचं छोटंसं ऑपरेशन आहे, त्यासाठी 1,00,000 रुपये लागणार आहेत, तुम्ही मला 1,00,000ची मदत करू शकता का. सॉरी, म्हणजे मी कामाचे पैसे घेते असं समजू नका, माझी अडचण तुम्ही प्लीज लक्षात घ्या. तेव्हा आकाश म्हणत असतो, ठीक आहे ताई, तुम्ही अजिबात काळजी करू नका, तुमच्या नवऱ्याचा जो काही खर्च होईल ना तो सगळं मी करेन, फक्त तुम्ही आता क्षितिजाला घेऊन लवकरात लवकर त्या ठिकाणी पोचा ज्या ठिकाणी तुम्ही आधीसुद्धा आला होतात. तेव्हा इथे आकाश म्हणत असतो की भूमी आता त्या अमोलीच्या घरी ज्या बाई काम करतात ना त्या बाळाला घेऊन, आपल्या क्षितिजाला घेऊन मागच्या वेळी कशा झाडाजवळ आल्या होत्या आपल्याला भेटायला, या वेळेला सुद्धा त्या तिथेच येणार आहेत, तेव्हा आपण लवकरात लवकर तिथे पोहोचूया. तेव्हा इकडे भूमी म्हणत असते की ठीक आहे आकाश. तर इथे आकाशचं बोलणं आता भूमीला पटलेलं असतं. तेव्हा दोघे आता पटापट खाली उतरतात आणि बाहेर निघून जातात. तेव्हा इकडे रागिनी म्हणत असते की हे दोघेजण इतके घाईघाईने धावत पळत कुठे गेले, या दोघांना त्या नर्सचा पत्ता लागला असेल का, काही झालं तरीसुद्धा नर्सचा पत्ता लागता कामा नये. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता मनू देवाजवळ हात जोडते आणि म्हणत असते की देवा काहीही करा, पण दादा आणि भाऊजींना आणि इथे माझ्या ताईला आता यश येऊ दे, दोघांनाही यश येऊ दे, त्यांचं बाळ लवकरात लवकर त्यांच्याकडे येऊ दे, त्यांना सापडू दे. तेव्हा इकडे रागिनी म्हणत असते की नक्की काय गडबड चालली या दोघांची ते बघायला हवं. तेव्हा ती म्हणते की नर्सबद्दल हिला जर काही कळलं ना तर माझं मात्र काही खरं नाही आहे असं आता रागिनीला वाटत असतं. तेव्हा भूमी म्हणत असते, आकाश अरे कुठे आहे ती नर्स, अजून कशी आली नाही. तेव्हा आकाश म्हणतो, अगं आता तयार व्हायला वेळ तर लागेलच ना. तेव्हा भूमी म्हणते, अरे यांच्या घरापासून त्या नर्सचं घर खूप जवळ आहे, मग एव्हाना तिने पोचायला हवं होतं. त्यानंतर प्रेक्षकांनो आकाश म्हणत असतो, अगं आपली क्षितिजा लहान आहे ना, तिला तयार व्हायला वेळ लागत असेल. तेव्हा इथे आता भूमी म्हणत असते, आकाश क्षितिजाला तयार करणं किती छान वाटत असेल ना, ते एवढं छोटंसं टोपरं, एवढे छोटे छोटे कपडे आणि तो जॉन्सन्स बेबी पावडरचा वास, बरोबर की नाही, त्या काजळाचा वास, मला तर लहान मुलांना तयार करायला खूपच जास्त आवडतं रे आकाश. कधी एकदा ती आता नर्स येते बाळाला घेऊन, असं झालंय मला. तेव्हा रागिनीसुद्धा तिथे आलेली असते.
रागिनी आता खिडकीची काच बाजूला करते आणि म्हणत असते की हे दोघेजण इथे का आलेत, नक्की कुणाची वाट बघतायत. तेव्हा ती नर्स आता बाळाला घेऊन येताना रागिनी बघते. रागिनी म्हणत असते की ही मुलगी तर ही बाई तर आता अमोलीच्या घरी काम करते ना, अमोलीच्या इथे ही बाई जर काम करते तर ती क्षितिजाला इथे आता आकाश आणि भूमीकडे घेऊन का आली असेल. अच्छा, म्हणजे कुठेतरी पाणी मुरतंय तर दाल में कुछ काला है. इथे आता अमोली घरामध्ये नसताना ही बाई आता क्षितिजाला घेऊन यांना कदाचित भेटायला आली असेल, म्हणून तर हे लोक घाईघाईने इथे आले ना. तेव्हा आता मला या गोष्टीचा स्वतःसाठी फायदा करून घ्यायला हवा आणि त्याचबरोबर इथे आता त्या मुलीबद्दलसुद्धा त्या बाईबद्दलसुद्धा भूमीला सगळं सत्य सांगितलं पाहिजे असं आता मला वाटतं. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता अमोली रिक्षातून आलेली असते. अमोलीला बघितल्यानंतर खूपच जास्त ती बाई आता टेन्शनमध्ये येते. इकडे आता ती बाळाला घेऊन लगेचच तिथून धावत पळत निघून जाते आणि म्हणत असते की भूमी मॅडम मला जावं लागेल, नाहीतर माझं काही खरं नाही आहे. इथे आता मला जावं लागेल, नाहीतर अबोली मॅडम मला कामावरून काढू शकतात. तेव्हा इथे प्रेक्षकांना भूमी म्हणत असते की आकाश, अरे तिने आपल्याला क्षितिजाला बघूसुद्धा दिलं नाही रे. तेव्हा आकाश म्हणतो, अगं तिच्या जीवाला पण भीती आहे ना, अमोलीला कळलं तर अमोली काय करेल माहिती आहे तुला. तेव्हा भूमी म्हणत असते, आकाश अरे पण डोळे भरून बघायचं होतं रे क्षितिजाला, पिल्लूला. आता काय माहिती परत कधी भेटणं होईल. तर पुढील भागामध्ये आपण बघूया. इथे नर्स म्हणत असते की चल काहीतरी रक्कम मिळत असेल तर आपण रागिनी पटवर्धन यांचं नाव सांगूया का भूमी मॅडम यांना. त्यानंतर इथे आता भूमी म्हणत असते की गायकवाड सर, इथे आता नर्स लवकरच स्वतःच्या तोंडाने स्वतःचा गुन्हा कबूल करणार.